दिसून येत होती त्या गाडीमधले काही लोक पेट्रोल पंपावरती उतरताना पाहायला मिळाले. मला ह्या गोष्टीची काही माहिती नव्हती. मला ही गोष्ट काही माहित नाही की तो कुठं गेला, काय गेला, त्याच्याकडे गाडी होती, तो कुठं फिरला, काही माहित नाही मला. फक्त गाडी घेऊन गेलं तुम्हाला माहित नाही, मला फक्त दुपारी फोन आला की तो देवाला चालला, एवढं त्यांनी मला सांगितलं की मी देवाला जाऊ का. मी म्हटलं हो जा. मग तो देवाला गेला, पण त्यानंतर तो कुठं गेला, काय गेला मला काही माहिती. गाडी कदाचित नवलेवरनच निघाली असणार. नाही ते नाही सांगता येणार मला. मला त्यांनी फोन केला होता, पण त्यावेळेस मी झोपलेली. हे सगळं पहाटे झालंय, मी झोपली होती, मला या गोष्टीची काही कल्पना नाही. आणि आमचं झोपणं म्हणजे आम्ही 1-2 वाजता उठतो सगळे. आमचं झोपणं पहाटे असतं आणि दुपारी उठणं असतं. मला कळलं त्यावेळेस मी माझ्या घरातल्यांना, भाऊंना, लोकांना पाठवलं. हा, सांगितलेलं मला. कळल्यानंतर तुम्ही सोशली रिस्पॉन्ड होणं अपेक्षित आहे, कारण ते पीडित कुटुंब स्टेक लागले होते. तुम्ही काय नाही संपर्क साधला ते कुटुंबाचे? मग संपर्क का कोण म्हटलं दादा नाही साधलं? भाऊ लोक गेलेत ना माझे तिथं. पहिल्या दिवशी फक्त मदतीचा त्याच्यानंतर त्यांनी जे काही सांगितलं, जर तुमच्या काय असं झालं की तुम्ही रिस्पॉन्स करणं बंद केलं? जर तुमच्या नावाची तुम्ही म्हणताय ना, सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. जर मदतीचा हात मी पुढे केला, चला नाकारली, कायदेशीर म्हटले तर मी कायदेशीर चालते, विषय संपला. राहिलं हे की त्यांना मी भेटायला वगैरे जाणं, ठीक आहे, बरोबर आहे तुमचं. पण माझ्या नावाने जर बदनामी करतायत ते लोक, तर मी का जाऊ? माझ्या कोण म्हटलं दादा? लगेच तर न्यूजला सगळं, लगेच तर हे झालं दुसऱ्या दिवशी का काय, त्याच दिवशी संध्याकाळी. अहो दादा त्याच दिवशी आलंय. मी ड्रायव्हरची चूक आहे, मी पूर्णपणे सांगते तुम्हाला. ड्रायव्हर चुकीचा आहे. ही जी घटना झाली त्यावेळेस त्यांनी असं सोडून जायला नव्हतं पाहिजे. हे मी त्याला पूर्णपणे, मी अजूनही त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये, नाही मी त्याच्याशी बोलतच नाहीये. मलाही त्या गोष्टीचं आज असं नाही, गाडीचं पण फार नुकसान, त्या समोरच्यांचं नुकसान झालंय आणि ह्या सगळ्यामध्ये फक्त मीच पिसली गेली. आज बरेच ऍक्सिडेंट होतात, बऱ्याच ठिकाणी काही काही होतं, आज किती ठिकाणी काही काही चालतं, पण ह्या गोष्टी एवढ्या असं नाही ना होत, असं मला वाटतंय. समोरचेच देत आहेत, कोण देणार आहे? कोणताही अपघात झाल्यानंतर मालकावर गुन्हा दाखल होत नाही, पण चंद्रकांत पाटील म्हणले की गौतम पाटीलांना उचला. त्याच्यानंतर 2 प्रवाह निर्माण झाले, तुमच्या बाजूने एक विरोधामध्ये. तर कुठल्या कलाकार मंडळींनी किंवा कुठल्या संघटनेने तुम्हाला पाठिंबा जाहीर केला किंवा काय? नाही केला. दरवेळी त्यांचं पाय वाढवले. हा, तुम्ही म्हणताय की तुमचे वकील काल वकील असं म्हणाले की तुमच्या जीवाला धोका होता, त्यामुळे तुम्ही तिथे गेला नाही. जीवाला धोका होता तर तुम्ही या संदर्भात पोलिसांना कुठं गेले नाही? धोका होता म्हणजे पीडितांना भेटायला गेले नाही असं तुमचे काल वकील म्हणाले की तुमच्या जीवाला धोका होता म्हणून तुम्ही तिथे गेला नाही. तर तुम्हाला जर धोका होता तर याबाबत तुम्ही पोलीस किंवा पुणे पोलिसांना याबाबत पत्र नाही गेले. मला जसं मला न्यूज वगैरे यायला लागली. खरं तर मी शूटच्या कामात होते, मी मुंबईला होते, खरं सांगते, मी इथं नव्हते, माझं काम चालू होतं. पण मला हे जसे न्यूज वगैरे येत होते तशी मी ह्या गोष्टी टाळत होते. आता 3ऱ्या दिवशी न्यूज आली का दादा? आणि चालकाचं बोलणं नंतर कधी झालं सविस्तर आणि त्यांनी काय सांगितलं की कशामुळे चालकाचं आणि माझं बोलणं नाही झालं. मी चालकाशी बोलले नाही बोलले. चालकाशी नाही बोलले. काय ते मी सगळे ते भाऊ लोक वगैरे आणि काय ते पोलीस त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय, तो तिकडचं म्हणजे ते माझा संबंधच नाही, मी बोललेच नाही आणि मला नाही वाटत मी पुढं त्याला हे करल.